वहिनी अहिल्यादेवी, त्या मुलीमुळेच आदित्य प्रत्येक संकटातून सही सलामत बाहेर पडतोय. अन्यथा आदित्यची पत्रिका पाहता एव्हाना त्याच्या समोर संकटांची मालिका उभी राहिली असती, असे हे ग्रह आहेत. गुरुजी, तुम्हाला पत्रिका बघून सगळंच कळतं का? पत्रिके पलीकडे काही अभ्यास असतो मुले, जसं की चेहऱ्यावरचे भाव, चेहऱ्यावर असलेलं तेज, शरीराभोवती असलेली आभा, या गोष्टी पण काही संकेत देत असतात. पत्रिका बघून जर गुरुजींना सगळंच कळत असेल तर मग त्या मुलीचं नाव पण विचारूयात ना. बाप रे, म्हणजे गुरुजी तुम्हाला त्या मुलीचं नाव सुद्धा माहिती असेल ना? मला सांगा ना, कोण आहे ती मुलगी, काय नाव आहे तिचं, सांगा ना प्लीज. आम्हाला सगळंच कळत असतं ना बाळ, तर कदाचित तू इथे नसतीस. आणि या गोष्टी समजण्यासाठी माणसाला समज असावी लागते. असं तर ही सगळी परमेश्वराची करणी आहे, त्याची माया आहे. एवढं नक्की की आदित्यची बायकोच त्याचं संरक्षक कवच आहे. तेव्हा लवकरात लवकर आदित्यचं लग्न करायला हवं. आणि आवश्यकता वाटली तर काही पूजा अथवा अनुष्ठान आपण करूया. पत्रिका घेऊन आली आहेस लग्नाची, हळदी कुंकू लावते, थांब हा. आलेच. मोहन, श्रीकांत, कॉन्फरन्स मध्ये थांबा, मी आलेच. आई, मी पण ऑफिसला जाऊन येतो, थोड्या वेळासाठी जातो. पाहिजे तर प्रीतमला घेऊन जा. नाही, एकतर आधी तुझ्या खोलीत चल आणि आराम कर. चला चला चला. चल चल हळू. पारू, माझं नाव काय आहे? काय झालं? पत्रिकेत माझं नाव का नाहीये? बरोबर, माझं नाव जर पत्रिकेत घातलं तर तुझा फायदा नाही ना होणार काही. आईला बहिणींचं नाव घातल्यामुळे तुमची सगळी कामं साध्य होतात, बरोबर ना? नाही नाही, तसं काही नाहीये. मारुती, मुलीचं लग्न काढलंयस खरं, पण पैशांचं काय? डू यू इवन हॅव मनी? नाही नाही, ते अहिल्या मॅडमनी आहे ना पारूच्या नावाने बँकेमध्ये एक अकाउंट ओपन केले आणि थोडे पैसे पण टाकले. मला म्हणल्या की जशी गरज लागेल ना तशी काढून घ्या. वाव, मज्जाच आहे बाबा तुमची. तुम्ही ना म्हणायला फक्त इथले सर्वंच आहात, बाकी प्रॉपर मालकांना लुबाडणं सुरू आहे तुमचं. मी काय म्हणते, ऐपत नाहीये तर हे लग्न विघ्नाचं नाटक कशाला काढायचं? मुळात झेपतच नाही तर जन्मच कशाला देता रे तुम्ही मुलांना? काय ना मारुती आणि पारू,
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचं नाही हा. नाही नाही, तसं नाही. ते आईल्या मॅडम म्हणाल्या. ए चुप! आम्ही उपकार करणारच, पण तुम्हाला तुमची अक्कल नको का? तुम्ही ना एकतर खूप जास्त नौटंकी करताय किंवा नेक्स्ट लेवल शार्प आहात. इथे सगळ्यांसोबत शुगर कोटिंग करत तुम्हाला तुमचा मोटिव्ह व्यवस्थित साध्य करून घेता येतो. किर्लोस्करांना पूर्णपणे लुबाडून कंगाल करण्याचा मास्टर प्लॅन तुम्ही तयार केलेला दिसतोय. लायकी नसताना सुद्धा मोठे मोठे ड्रीम्स बघताय. अवकातीत राहा, स्वतःची जागा विसरू नका. नाही नाही, नाही, तुम्ही सासू मॉमला फसवू शकता, पण मला नाही. मी तुम्हाला इथला 1 रुपया सुद्धा पचून देणार नाही, लक्षात ठेवा. लायकीत राहायचं. पारू, आता तुला ओवाळू. निघ.